पनवेल महापालिका चुनाव को लेकर भाजपा विधायक प्रशांत ठाकुर ने एक पत्रकार परिषद को संबोधित किया। इस दौरान उन्होंने बिना विरोध 6 भाजपा उम्मीदवारों की जीत के बाद विपक्ष द्वारा लगाए गए आरोपों का कड़ा खंडन किया। ठाकुर ने कहा कि जिन लोगों ने अपना कदम पीछे लिया है उनसे पूछा जाए कि क्या किसी प्रकार की पुलिस शिकायत दर्ज हुई है या भाजपा की ओर से उन पर कोई दबाव डाला गया। ऐसा सवाल उठाते हुए उन्होंने स्पष्ट किया कि चुनाव प्रक्रिया पूरी तरह पारदर्शी रही है और भाजपा ने लोकतांत्रिक तरीके से जन समर्थन हासिल किया है। विपक्ष बेबुनियाद आरोप लगाकर जनता को गुमराह करने का प्रयास कर रहा है, जिसे भाजपा खंडन करती है। साथ ही उन्होंने कहा कि भाजपा विकास कामों को गति देता है और जनता का काम करते हैं, ये बीजेपी की पहचान है। कार्यकर्त्यांची चांगली टीम असावी लागते, कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क असावं लागतं, जे आमच्या सुदैवानं आमच्याकडे सातत्यानं राहिलेलं आहे। राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या सगळ्यांच्या बरोबरीनं काम करत असताना आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत, सन्माननीय आठवले साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। तर संवाद या विषयावरती आम्ही सतत भर ठेवला। आम्ही प्रचाराची पत्रकं घेऊन लोकांच्याकडे गेलो, त्यांच्याशी संवाद साधलाय। आम्ही फक्त प्रचाराच्या निमित्ताने लोकांकडे गेलेलो नाही, आम्ही सातत्यानं मोदी सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय, राज्य सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय। त्यामुळे लोकांना आम्ही नवीन नव्हतो, लोक आम्हाला नवीन नव्हतो। भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ताकद काय आहे सगळ्यात जास्त, की आम्ही बहुतांश इमारतींमध्ये आमचे सेक्टर प्रमुख आहेत। भाजपची मूळ रचना आमची शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष ही आमची रचना आहेच। त्याच बरोबरीनं आम्ही आता बिल्डिंग प्रमुख नेमले आणि त्या बिल्डिंग प्रमुखांमार्फत आम्ही वेगवेगळ्या सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो। प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या संवाद सभेचं आमंत्रण घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यांनी प्रयत्न केला। एका अर्थानं त्यांनी असं दाखवलं प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर हेच महापालिका चालवत आहेत। तर मला आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं लागेल की परेश ठाकूर सभागृह नेते होते, भाजपचा आमदारांच्या नातेवाईकाला तिकीट न देण्याचा निर्णय, आणि तोही निर्णय कसा होता, पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर त्याला तिकीट द्यायचं नाही। आधी जे राजकारणात आहेत मुंबई पासून तुम्ही आपण पहा की त्यांना मात्र तिकीट त्या ठिकाणी मुंबई पासून अन्य ठिकाणी दिली गेली, जे आधीपासून राजकारण होते। पण आमदार आता झाला 1 वर्षापूर्वी आणि लगेच घरातल्या कुटुंबियांना या ठिकाणी सांगतोय, असं घडता कामा नये। यासाठी माननीय या सभागृह नेते माझे परेश ठाकूर यांनी आधीच निर्णय घेतला, मी निवडणूक लढवणार नाही आणि परेश ठाकूरांनी निवडणूक लढवलेली नाही। त्यामुळे आमच्यावरती जे आरोप करतायत त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करावं की आपण कशा पद्धतीचे आरोप करतोय। आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी केला त्यांच्या बॅनरवरती ज्यांचे फोटो आहेत ते गेली 4.5 वर्ष एक बँक कर्नाळा बँक ही बुडवल्याबद्दल ते तुरुंगात आहेत आणि त्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे आमच्यामुळे ठेवीदारांना मिळाले। ते ठेवीदार त्यांच्याशी जास्त संबंधित होते आणि म्हणून एक एक करत ते त्यांच्यापासून ते त्यांचे सहकारी निखळत गेले। आमच्याकडे जी संख्या 51 होती ती महापालिकेची निवडणूक लागताना आमची 65 झाली। विजय खानावकर महायुतीचे आमचे राष्ट्रवादीचे 66 झाली। म्हणजे ते आमच्यावर आरोप करतात, पण त्यांनी स्वतःचा जरा अंतरंगामध्ये झाकून बघा, या ठिकाणी लोकांवर बघावं तर त्यांच्या लक्षात येईल त्यांचा जनाधारही सुटला आणि मग आता त्यांचे सहकारी सुटले। आज आमच्या बरोबर त्यांच्यातले निवडून आलेले सहकारी आमच्या बरोबर का आले, याचं कारण असं आहे की त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास आधीच उडाला होता। ती जनता या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगत होती, तुम्ही यांची साथ सोडा, नाहीतर हळूहळू तुम्ही सुद्धा लोकांच्या मधून बाद व्हाल। आणि त्यामुळे योग्य वेळी त्या आमच्या सहकार्यांनी निर्णय घेतला आणि ते आमच्या बरोबर आले। मला वाटतं की हे एवढंच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे। आमच्या महायुतीचे हे एका अर्थानं केंद्र सरकार, राज्य सरकार या महायुतीचे हे एका अर्थानं आमचे असं म्हणूया की जनदूत आहे, की जनतेच्या आशा आकांक्षा आमच्यापर्यंत पोहोचल्या। त्याच्या सभेमध्ये ते आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत नेल्या आणि यांच्या मार्फत आमच्याकडे आलेल्या जनतेच्या आशा, अपेक्षा, समस्या या सगळ्या आम्ही लोकांच्या मार्फत त्या ठिकाणी मुलाखतकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुढे मांडल्या आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये
आपल्या परीनं त्याच्यावरती राज्य सरकार म्हणून काय करणार हे सांगितलं. आणि केली व्याज दंड हा 90% माफ केला गेलेला आहे आणि हाही एक मोठा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. नागरिकांना ह्याची कल्पना आहे की फक्त करमुक्ती असं बोलून चालत नाही. सर्व्हिसेस पाहिजे तर त्यासाठी काही अंशी वाजवी दरात कर लागला पाहिजे आणि तो भरण्याचा लोकांनी तयारी दाखवली आणि म्हणून 200 कोटीपेक्षा जास्त हा ठिकाणी कर हा गेल्या माफीच्या कालावधीमध्ये वसूल झालेला आहे. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.